विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 11 जानेवारी 2026 म्हणजे आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेमधील चालू घडामोडी प्रश्नांची उत्तरे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काही प्रश्न आपल्याला वन लाइनर 2026 आणि जे चालू घडामोडीचं पुस्तक आहे आणि तसंच काही आपली YouTubeची सीरीज आहे त्यामधून तुम्हाला त्याचा संदर्भ थेट दिसत असेल. बघा आता पीएम धनधान्य कृषी योजना संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. कोणते विधान कथन योग्य असं विचारलेलं आहे. बघा 16 जुलै 2025 रोजी ही योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या. बघा आपल्या पुस्तकातले स्क्रीनशॉट सुद्धा मी तुम्हाला इथे टाकलेले आहे. तसंच ही योजना 200 कृषी जिल्ह्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. तर 200 नाही तर 100 पाहिजे होतं, म्हणून याचं अचूक उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक याचा 3 येईल. फक्त लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर याचं अचूक उत्तर आहे श्री नितीन गडकरी. लक्षात असू द्या. बघा तुम्हाला इथं 2025चा त्यांना पुरस्कार मिळाला, लक्षात असू द्या. हा सुद्धा स्क्रीनशॉट टाकलेला आहे मी. 2025चा ड्युरंड कपमध्ये कोणता संघ उपविजेता विचारले तर विजेता नाही विचारला. इथं उपविजेता संघ कोण ठरलाय? तर डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. बरेच विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले असतील, कारण की त्यांनी नॉर्थ ईस्ट फुटबॉल क्लब मारला असेल, कारण की ते विजेता त्यांच्या लक्षात असले. आपण विजेता पाठ करतो, उपविजेता पाठ करत नाही. बघा हा सुद्धा मी स्क्रीनशॉट इथे लावलेला आहे, लक्षात असू द्या. याचं उत्तर सुद्धा आहे बघा, लक्षात असू द्या. त्यानंतर 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यांचं अचूक उत्तर उमा कांजीलाल. बघा हा सुद्धा मी एक स्क्रीनशॉट इथे लावलेला आहे. त्यानंतर देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील या गावात सुरू केली. तर लक्षात घ्या, तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा लावलाय. वडधामणा म्हणून आहे. वडधामणा इथं तुम्हाला पर्याय क्रमांक 3 दिसत असेल. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 2025 मिस वर्ल्डच्या किताब जिंकणारी ओपल सुचिता च्युआंगसी कोणत्या देशाची आहे? तर ही थायलंडची आहे. हा सुद्धा प्रश्न आपण YouTubeच्या लेक्चर सीरीजमध्ये घेतला होता. त्यानंतर नीती आयोग, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या महत्त्वाच्या काही संघटना आहेत त्याला 10 वर्ष जर पूर्ण झाले त्याच्यावर 100% प्रश्न येणार. नीती आयोगाच्या स्थापनेला 1 जानेवारी 2000 याची जी स्थापना आहे ही 1 जानेवारी 2015 झालेली आहे आणि आत्ता 2025 मध्ये मागच्या वर्षी याला 10 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर निसार बद्दल विचारलं योग्य कथन. निसार हा मिशन इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम आहे, लक्षात असू द्या. याचं दोन्ही विधान बरोबर आहे. आणि ब लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 4 ते 6 नोव्हेंबर कुठे पार पडली? तर दोहा कतार येथे पार पडली, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा लक्षात घ्या, पुढचा प्रश्न जर बघितला, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालील कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? लक्षात ECI नेट हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हिएतनाम, लक्षात असू द्या. आणि अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्म पाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर अचूक उत्तर आहे सई परांजपे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहेत? लक्षात असू द्या. तर ही 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. पर्याय क्रमांक याचा 1 बरोबर आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले? याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 21. आणि राष्ट्रीय ई गव्हर्नर 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तर अचूक उत्तर आहे ग्रामपंचायत रोहिणी, लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हे याचे संभाव्य उत्तर आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होण्याची मला तरी वाटत शक्यता नाही. आजचा पेपर जर बघितला तर करंट अफेअरचे साधारणतः एक 80% प्रश्न सोपे होते. काही 3-4 प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांना कठीण गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच आमच्या जे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.